50% मर्यादा ओलांडायला कोणताही प्रतिबंध नाही असं मागासवर्ग आयोगानं न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलंय। मराठा समाज अपवादात्मक मागास असल्याची नोंद देखील त्यांनी सांगितलेली आहे आणि त्यामुळे 50% मर्यादेबाबत अत्यंत महत्त्वाचं विधान मागासवर्गीय आयोगाने केलं। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, नेमके काय संदर्भ आहेत, कुठल्या संदर्भात हे वक्तव्य करण्यात आलंय? आपण जर पाहिलं तर मराठा समाज हा अपवादात्मक मागासलेला आहे आणि या समाजाला म्हणूनच समाजातील या नागरिकांना शैक्षणिक तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं गरजेचं असल्याने आयोगाच्या शिफारसीनुसार जे आहे ते राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाचे मागासवर्ग आयोगाने समर्थन केलेलं आहे। तसेच प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता आणि या निर्णयाच्या विरोधात जर आपण पाहिलं तर कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सुद्धा जयश्री पाटील आणि तसेच काही जणांनी जी आहे ती दाखल केली होती आणि त्यानंतर या याचिकेदरम्यान सुनावणी जी आहे ती देखील सुरू आहे। आपण जर पाहिलं तर या सगळ्या ह्याच्यात 18 याचिका ज्या आहेत त्याची एकत्रित सुनावणी जी आहे ती त्रिसदीय पूर्णपीठासमोर सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात जर आपण पाहिलं तर ही महत्वाची बातमी आहे, कारण की मागासवर्ग आयोगाचे प्रतिज्ञापत्र आणि त्यामध्ये 50% मर्यादा ओलांडण्यास कोणताही प्रतिबंध जो आहे तो नाहीये आणि समाज अपवादात्मक मागास असल्याची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे मागील सुनावणीच्या वेळी जर आपण जरी पाहिलं तर पूर्णपीठाने मागासवर्ग आयोगाला या याचिकांमध्ये प्रतिवादी करून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार मागासवर्ग आयोगाने हे प्रतिज्ञापत्र सादर करून मराठा आरक्षणाचे समर्थन केलेले आहे। आता जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षात खुल्या प्रवर्गातील व्यक्तींनी या केलेल्या आत्महत्या जर आपण पाहिल्या तर मराठा समाजाच्या आत्महत्यांचं प्रमाण जे आहे ते सगळ्यात जास्त असल्याचं देखील जे आहे ते निदर्शनात आलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात जर आपण महत्त्वाचं म्हटलं तर 2018 अनेक निकषांचा आधार घेत मागासवर्ग आयोगाने हे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे। नेमकं काय म्हटलेलं आहे या प्रतिज्ञापत्रामध्ये, कुठल्या मुद्द्यांचा आधार घेतलाय, बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठा समाजाच्या मागासलेपणाकडे अपवादात्मकतेनं पाहावं लागेल। मराठा समाजाची उन्नती होताना दिसून येत नाही। सद्यस्थितीत मराठा समाज दयनीय स्थितीत आहे।